मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जी काही शिक्षक भरती 2025 आहे, या शिक्षक भरती 2025 मध्ये शिक्षक उमेदवारांची जी भरती केल्या जाणार आहे ती वेगवेगळ्या गटामध्ये केल्या जाणार आहे. आणि या गटाचा उल्लेख मी यापूर्वी सुद्धा केलेला आहे. हे गट फार महत्वाचे आहेत, कारण या गटानुसारच शिक्षक भरती केल्या जाते. तर हे गट कोणकोणते आहेत, तर पुन्हा एकदा आपण याचे रिव्हिजन करूया. एक ते 5 चा गट असतो. इथं सर्व विषय शिकवण्यासाठी HSC DED शिक्षकांची आवश्यकता असते. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे तो 6 ते 8 चा गट आहे. विषयानुसार शिक्षकांची भरती या गटामध्ये केल्या जाते. आणि त्या पुढला जो गट आहे तो 9 ते 10 चा गट आहे. इथं सुद्धा विषयानुसार शिक्षक उमेदवारांची भरती केल्या जाते. आणि सगळ्यात महत्वाचा जो गट आहे तो ज्युनियर कॉलेज, ज्याला आपण कनिष्ठ महाविद्यालय असं म्हणतो, तो गट आहे 11वी आणि 12वी. आणि हा जो 11वी आणि 12वीचा गट आहे, या गटाला जे काही शिक्षक उमेदवारांची भरती केल्या जाते ते विषयानुसार केल्या जाते. आणि इथं प्रत्येक विषयाचा कार्यभार तपासला जातो. आणि हा कार्यभार केव्हा तपासला जातो मित्रहो, तर जेव्हा संच मान्यता होते त्यावेळेस या कार्यभाराची तपासणी केल्या जाते. आणि तुमच्या माहितीसाठी एक महत्वाचं आहे की ही जी संच मान्यता आहे, हे दरवर्षी प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये केल्या जाते. आणि ही म्हणजे संच मान्यता करण्यासाठी सप्टेंबर महिन्याची जी काही विद्यार्थी संख्या आहे ती विद्यार्थी संख्या गृहीत धरल्या जाते. मित्र, एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आपल्या या हे जे आपली शिक्षण व्यवस्था आहे, या शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी संख्येला फार मोठं महत्व आहे. विद्यार्थी संख्या वाढली तर शिक्षकांची संख्या वाढते. विद्यार्थी संख्या कमी झाली तर शिक्षकांची संख्या सुद्धा कमी होते. नव्हे, विद्यार्थी संख्या जर जास्तच कमी झाली तर विषयासाठी जे शिकवणारे आपले जे शिक्षक बांधव आहेत ते सरप्लस होतात. त्यालाच आपण मराठीमध्ये असं म्हणतो, ते अतिरिक्त सुद्धा होतात. म्हणून एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर विद्यार्थी संख्या टिकून ठेवणे हे फार महत्वाचं आहे. आणि विद्यार्थी संख्या ही केव्हा टिकून राहते, जेव्हा ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन हे प्रभावीपणे होते तेव्हाच तिथं विद्यार्थी संख्या सुद्धा टिकून राहते. बघा, सध्या एक गैरसमज झालेला आहे की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ऍडमिशन विद्यार्थी नॉमिनल घेतात आणि ते ट्युशन क्लासेस मध्ये जाऊन बसतात. हे काही फारसं चांगलं नाही. आपलं अध्यापन जर चांगलं असेल तर निश्चितच विद्यार्थी तुमच्या तासिकेला हजर राहतात. पण आता ज्या ठिकाणी तासिकाच होत नसतील त्या ठिकाणी विद्यार्थी येऊन सुद्धा काय करतील? मग अशा वेळेस हे विद्यार्थी बाहेर कुठेतरी क्लासेसला जाऊन बसतात. तर असं होऊ नये म्हणून आपलं जे अध्यापन आहे ते अध्यापन प्रभावी असायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जे काही विज्ञान विषयाचे व शिक्षक बंधू असतात, आपले विज्ञान विषयाचे शिक्षक बांधव किंवा विज्ञान विषयाचे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून आपण त्यांना, त्यांचं जे वर्कलोड आहे, पूर्ण वेळ शिक्षक
म्हणजे तिथं पद निघण्यासाठी किती विद्यार्थी संख्या असली पाहिजे आणि त्यांचं वर्कलोड कशा प्रकारे बोर्डाच्या नियमानुसार काढल्या जाते हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उदाहरणासह बघायचं आहे. मी काही विद्यार्थी संख्या तिथं त्याचं उदाहरण घेऊ आपण. म्हणजे किती विद्यार्थी संख्या असल्या म्हणजे वर्कलोड वेगवेगळ्या विषयाचं. आजचा विषय माझा विज्ञान विभागातला आहे, लक्षात घ्या. विज्ञान विभागामध्ये 11वी 12वी सायन्स विभागामध्ये वर्कलोड ज्याला आपण अध्यापनाच्या ज्या काही तासिका असतात त्या कशा प्रकारे त्यांचं कॅल्क्युलेशन केल्या जाते हे आपल्याला बघायचं आहे. एकंदरीत आपल्याला कार्यभार कसा काढतात ते बघायचं आहे आणि तो कार्यभार मी इथे एक टेबल शेअर करतो. त्या टेबलच्या माध्यमातून आपल्याला उदाहरणासह समजून घ्यायचं आहे. बघा, हा जो टेबल आहे मी स्क्रीनवर आता इथं शेअर केलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये मी वर्ग दिलेला आहे. दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये विषय, चौथ्या कॉलम मध्ये थेरी ऑब्लिक स्वाध्याय आणि जो पाचवा कॉलम आहे तिथं प्रात्यक्षिक असं लिहिलेलं आहे. बघा, विज्ञान विषय असल्यामुळे विज्ञान विषयामध्ये प्रॅक्टिकलला फार महत्व आहे. हे सगळ्यात महत्व. परंतु आपण प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांचं व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत त्यांना तो विषय मित्रहो त्या विषयाचं आकलन व्यवस्थित होत नाही. म्हणून प्रॅक्टिकल साठी सुद्धा एक वर्कलोड ज्या काही तासिका आहेत प्रॅक्टिकलच्या त्या सुद्धा आपण इथं वेगळा कॉलम त्याचा घेतलेला आहे. तर आता मी इथं फॉर एक्झाम्पल घेतो की आपण अगोदर वर्ग 11च जे काही आहे ते वर्कलोड वेगवेगळ्या विषयाचं काढणार आहे. आता हे जे वर्कलोड एकदा आपण वर्ग 11वीच काढल्यानंतर जर 12वी मध्ये तेवढी किंवा त्यापेक्षा थोडीफार जास्त जर विद्यार्थी संख्या असेल तर त्याचं सुद्धा वर्कलोड जेवढं 11वीचं आहे तेवढंच मित्र हो 12वीचं राहते हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता मी विज्ञान विभागामध्ये जो पहिला विषय असतो तो विषय इथं घेतो. तो विषय आहे गणित. आपण अगोदर गणित विषयाच्या बाबतीत इथं विचार करणार आहे. आता गणित विषय आपण इथं घेणार आहे. तत्पूर्वी इथं या कॉलम मध्ये विद्यार्थी संख्या आपल्याला बघायची आहे. समजा या वर्षी जे काही तुमच्याकडे ऑनलाईन ऍडमिशन 11वीच्या झालेल्या आहेत तर 11वी मध्ये तुमच्याकडे काहीतरी असं मी गृहीत धरतोय की 56 विद्यार्थी आहेत. गृहीत धरू ते विद्यार्थी संख्येचा जो आकडा आपण इथं घेतलेला आहे तो आपण घेतलेला आहे 56. आता या 56 विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवण्यासाठी किती तासिका निघू शकतात या 56 विद्यार्थ्यांच्या. म्हणजे विद्यार्थी संख्या जर 56 आहे पटावर जे काही विद्यार्थी आहेत हजेरीनुसार ते 56 विद्यार्थी आहेत आणि विषय आपण विज्ञान विभागातला हा गणित इथं घेतलेला आहे. तर हा गणित विषय इथं घेतोय मी. तर या गणिता विषयासाठी थेरीचे किती तासिका असतात अध्यापनासाठी तर ते आपल्याला बघायचं आहे. तर वर्ग 11वीला जर 56 विद्यार्थी असतील कारण मॅक्झिमम आपल्याला 60 विद्यार्थी घेतात. त्यानंतर एक्सटेन्शन करून त्याची आपल्याला 80 सुद्धा करता येतात पण त्यासाठी एक वेगळी कडनं तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तर गणित विषयाच्या अध्यापनाच्या ज्या काही इथं तासिका आहेत मित्र त्या तासिका किती आहेत त्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तर 8 तासिका तुम्हाला गणित विषयासाठी दिलेल्या असतात. तुमच्याकडे जर 56 विद्यार्थी असतील तर आठवड्याला 8 जे काही पिरियड्स आहेत त्याचं वर्कलोड थेरीचं इथं दिलेलं आहे बोर्डाच्या नियमानुसार. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. गणित विषयाला स्वाध्यायाच्या तासिका ज्याला आपण ट्युटोरियल म्हणतो ते नाही आहे. ते लँग्वेजला आहे. त्याच्यानंतर जे काही बाकीचे सायन्सचे विषय आहेत त्यांना पण आहे पण
गणित विषयाला थेरीचे ज्या काही पिरियड्स आहेत ते असतात. मग आता या गणित विषयाला आता नवीन याच्यामध्ये प्रात्यक्षिक आलेलं आहे. मग या प्रात्यक्षिकाचे किती तासिका असतात किंवा किती पिरियड असतात ते आपल्याला बघायचे. तर गणित विषयासाठी 40 विद्यार्थ्यांमागं 2 तासिका असतात. म्हणजे आपल्याला एक गट स्थापन करायचा आहे प्रॅक्टिकल घेण्यासाठी. 40 विद्यार्थ्यांची त्याची बॅच तयार होते. मग आता आपल्याकडे 56 विद्यार्थी आहे. 56 मधून जर 40 गेले तर 16 विद्यार्थी राहतात. म्हणून पुढच्या 16 विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला 2 तासिका देता येतात. म्हणजे आता याचं जर आपण इक्वेशन काढलं तर पहिल्या 40 विद्यार्थ्यांसाठी 2 तासिका, त्याच्यानंतर आपल्याला इथं अधिक आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे 2 आणि 2 अशा 4 तासिका इथं अध्यापनासाठी दिल्या जातात. 2 पहिल्या 40 विद्यार्थ्यांसाठी 2, त्यानंतर पुढचे जे 16 विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी सुद्धा 2 तासिका. तर 2 आणि 2 4 अशा 4 तासिका इथं दिल्या जातात. आणि एकूण जर याचं आपण टोटल काढलं तर 8 आणि 4 12 आठवड्याच्या तासिका इथं 11वीच्या गणित विषयाच्या इथं दिलेल्या आहेत. बघा, इथं आपण अगोदर 2 आणि पुढली जी बॅच आहे त्याच्यासाठी सुद्धा 2, म्हणजे पहिल्या 40 विद्यार्थ्यांसाठी 2 तासिका आणि राहिले 16 विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा 2 तासिका इथे दिल्या जातात. आणि या 2 आणि 2 याचं जर आपण एकूण बेरीज केली तर हे 40 इथं होते. हे आपण लक्षात घ्यायला, हे झाल्या 4 तासिका. त्यानंतर विद्यार्थी संख्या 56 आहे आपल्याकडे. विषय आपण आता सायन्स मधला पुढचा विषय आपण घेऊया. पुढला विषय घेतो मी इथं. विद्यार्थी संख्या जी आहे ती 56 आहे. 56 विद्यार्थी संख्या. पुढला जो विषय आहे तो आपण फिजिक्स घेऊया, ज्याला आपण भौतिक शास्त्र असं म्हणतोय. तो विषय इथं घेतलेला आहे मी. कुठला विषय घेतलाय? फिजिक्स हा विषय घेतलेला आहे, ज्याला मराठीमध्ये भौतिक शास्त्र असं म्हणतात. या विषयाचं सुद्धा आपण वर्कलोड बघूया. याचं वर्कलोड कसं येते बघा. तर याच्यामध्ये असं होते की याच्यामध्ये थेअरी, ट्युटोरियल येते आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असा भाग याच्यामध्ये येतो. तर थेअरीचे जे पिरियड्स असतात ते 4 पिरियड्स येतात आणि 40 विद्यार्थ्यामागं एक ट्युटोरियल याला मिळते. मग आता 56 मधून जर 40 गेले तर 16 राहतात. म्हणून पुढच्या 16 विद्यार्थ्याला सुद्धा आपल्याला एक ट्युटोरियल देता येते. म्हणजे 4 अधिक 2 जे पिरियड्स आहेत ते इथं ट्युटोरियलचे येतात मित्र. अधिक 2 हे 2 पिरियड, म्हणजे 4 आणि 2 4 थेरीचे पिरियड झाले. आणि त्याच्यानंतर पुढं जे 2 दिलेले आहेत ते ट्युटोरियलचे पिरियड्स दिलेले आहेत. मग बऱ्याचशा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ट्युटोरियलचे पिरियड जे आहेत ते थेरीमध्ये मर्ज करते, तर कोणी त्याला प्रॅक्टिकल मध्ये मर्ज केल्या जातो. हा सुद्धा एक याच्यामधला भाग आहे. हे सुद्धा आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला प्रॅक्टिकलचे पिरियड्स याला बघा. 56 विद्यार्थी आहेत. मग आपल्याला प्रॅक्टिकलसाठी 20 विद्यार्थ्यांची कमीत कमी एका बॅच मध्ये 20 विद्यार्थी पाहिजे. 20 विद्यार्थ्यांची एक बॅच. तर 20 दुनी 40 आणि पुन्हा एक 16 विद्यार्थी राहतात, म्हणून त्याची तिसरी बॅच तुम्हाला करता येते. तर 20 विद्यार्थ्यामागं 3, तर 56 विद्यार्थ्यांच्या 3 बॅचेस पडतात. बघा, एका बॅच साठी 3 पिरियड प्रॅक्टिकलचे देता येतात. मग 56 विद्यार्थी झालेले आहेत, तर आपल्या 3 बॅचेस झालेले आहेत. तर एका बॅचला 3, तर 3 त्रिक 9 असे इथं प्रॅक्टिकलचे तुम्हाला 9 पिरियड्स दिले जातात. ह्याच्या तास प्रॅक्टिकलसाठी 20 विद्यार्थ्यांची एक बॅच. एका बॅच साठी 3 तासिका असतात.
मग आता 20 आणि 40 पुढे राहिले 16 विद्यार्थी. 16 विद्यार्थ्याची सुद्धा आपल्याला एक बॅच करता येते. म्हणून या 56 विद्यार्थी असतील तर 3 बॅचेस होतात. म्हणजे 3 त्रिक 9 तासिका व पिरियड्स आपल्याला प्रॅक्टिकलची त्यांना देता येतात. म्हणजे हे झाले 4 आणि 2 6. 6 आणि हे 9. हा जर आपण एकदा याची टोटल केली तर 15. म्हणजे 11वीच्या फिजिक्ससाठी इथं 15 पिरियड्स झालेले आहेत. हेच जर आपण गणित विषयासाठी विचार केला तर 8 आणि 4 12 होतात. हे सुद्धा आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. अशाच प्रकारे तुम्हाला जे पुढचं कॅल्क्युलेशन करायचे आहे सेम ते बायोलॉजीसाठी सुद्धा करता येते, केमिस्ट्रीसाठी सुद्धा करता येते. अशाच प्रकारचं कॅल्क्युलेशन केल्या. आता जे हे जे वर्कलोड आहे बाकीचे विषयांची बायोलॉजी आहे, त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, जे काही पुढचे सायन्सचे विषय असतील त्याच्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तो हाच ठरलेला आहे. याच्यामध्ये बदल होत नाही. आता पुढचा जो भाग आहे आपण आपल्याला जे बघायचं आहे ते आता आपण 12वीचं बघू. हा 12वीसाठी. तर या वर्गात सुद्धा असं आपण गृहीत धरू की 50च्या वर विद्यार्थी आहेत. 52 असतील, 55 असतील, 56 असतील, 50च्या वर असायला पाहिजे. हे लक्षात आपण घ्यायला. तर गणित विषय असेल तर त्याचे थेरीचे पिरियड जे आहेत ते 8 आणि पुन्हा 2 आपल्या प्रॅक्टिकलच्या बॅचेस होतात. एका बॅचला 2 पिरियड आहेत. 40 विद्यार्थ्यांची एक बॅच असते. एका बॅचला 2 आहेत. मी इथं 2 बॅचेस 4 देतो आपण. 8 आणि 4 12. बघा 12 आणि 11वीचे 12. 12 आणि 12 तुमचे 24 पिरियड्स आठवड्याचे होतात. आणि आपल्याला कमीत कमी 26 असायला पाहिजे. 26 पिरियड जर असले तर ती व्यक्ती फुल टाइम होते. अन्यथा त्याला पार्ट टाइम धरल्या. म्हणून आपल्याला आपण एकदा कुठेही रुजू झाल्यानंतर आपलं जे आठवड्याचं जे काही वर्कलोड आहे ते तासिकेमध्ये लक्षात घ्या 26 अध्यापनाच्या तासिका आपल्याला यायला पाहिजेत. म्हणजेच घड्याळी तासाप्रमाणे 40 मिनिटाचा जर आपण एक पिरियड घेतला तर ते 16 तास घड्याळी तास आपल्याला 16 पाहिजे. अन्यथा मग तुमच्या एक तर तुम्हाला सरप्लस करतात किंवा तिथं मग पार्ट टाइमची जाते. हे आपण इथं लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता 24 जर तासिका घालण्याच्या येत असतील तर तो फुल टाइम तिथं शिक्षक बसत नाही. तर तिथं आपल्याला 2 पिरियड्स कमी पडतात. अशा वेळेस आपण एका वर्गाला पर्यावरणाचे 2 तासिका दिलेल्या असतात. आणि पर्यावरणासाठी काही क्वालिफिकेशन वगैरे स्पेशलायझेशन नाहीये. त्यामुळे 2 पर्यावरणाच्या तासिका या गणित विषयी जे शिक्षक शिकवतात त्यांच्या वर्कलोड मध्ये आपण जर ऍड केल्या तर त्यांचं ते 26 पिरियडचं वर्कलोड होते आणि 26 झाल्यानंतर ते फुल होतात. म्हणजे ते सरप्लस होत नाही, त्यांची मान्यता व्यवस्थित होऊन जाते. असंच 12वीला फिजिक्स विषयाचं करता येतं आपल्याला. 4 2 6 6 आणि 2 15 आणि 12वीचे 15 15 15 30 हे सुद्धा जे काही फिजिक्स विषयाच्या म्हणजे जे काही लेक्चरर आहेत ते सुद्धा इथं फुल टाइम होतात. असंच आपल्याला बायोलॉजीचं करता येते, असंच आपल्याला केमिस्ट्रीचं येते. तर ही झाली मित्र बोर्डाच्या नियमानुसार. हे लक्षात घ्या बोर्डाचा नियम महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे त्यांच्या नियमानुसार त्यांनी सिलेबस मध्ये जे काही वर्कलोड दिलेलं आहे बोर्डाचं जे सिलेबस असते त्या सिलेबस मध्ये पहिल्या 2-3 पेजवर वर्कलोड प्रत्येक विषयाचं दिलेलं आहे. किंवा ज्यावेळेस तुमच्या इथे संच मान्यता केल्या जाते तेव्हा तुम्हाला डेप्युटी डायरेक्टरचं पत्र येते. त्या पत्रामध्ये सुद्धा वर्कलोड विषयी सविस्तर नियम दिलेले असतात. ते नियम जर आपण वाचले तर त्यामध्ये अशाच प्रकारचे ते वर्कलोडचा जो पॅटर्न आहे आपल्याला आहे तो मी आज तुमच्यापर्यंत शेअर केला आहे. म्हणजेच तुम्हाला भविष्यात एकदा जॉईन झाल्यानंतर आपलं वर्कलोड आपल्याला किंवा जे आता शिक्षक बांधव सध्या रुजू झालेले आहेत त्यांना सुद्धा ही माहिती असायला पाहिजे की वर्कलोड कशा प्रकारे. कारण आपल्या विषयाचं जे काही वर्कलोड आहे ते आपल्याला काढता आलंच पाहिजे. नाही तर विनाकारण आपल्यावर सरप्लस अतिरिक्त शिक्षक होण्याचं गंड्यांतर येऊ शकते. हे लक्षात घ्या.
कारण आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कसं असते की प्राचार्य असतो, प्राचार्य जनरली हे हायस्कूलचे लोक असतात. म्हणजे इथं उलट आहे बघा. ग्रॅज्युएशन झालेलं असतं, त्यांचं बीएड झालेलं असते, आपण पीजी झालेलं असतो, बीएड असतो, आपल्याला त्यांच्या अंडरमध्ये वर्क करावं. मग ते काय करतात ते तुमचं तुम्ही ठरवा कसं काढायचं. तर अशा वेळेस आपल्या विषयाचं वर्कलोड त्यांना आपल्याला काढून देता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण जे काही तुमचे कार्यरत शिक्षक बांधव असतील त्यांना शेअर करा. जे आता सध्या आपल्या त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन आपल्या शिक्षक उमेदवारांनी केलेलं आहे, त्यांना पुढे जॉईन झाल्यानंतर त्यांच्या विषयाचं वर्कलोड सुद्धा काढता यावं, हाच एकमेव यामागचा उद्देश आहे मित्र. तर हे आपण आता लक्षात घ्या. तर ठीक आहे, मला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला असं वाटत असेल की अशा प्रकारचं जे काही समजा जे काही शिक्षण व्यवस्थेमधले मुद्दे आहेत त्यावर चर्चेची आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवतो मला कुठल्याच प्रकारची अडचण हे व्हिडिओ बघितल्यानंतर येणार नाही, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. आणि एकदा का तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे जे वर्कलोड वगैरे काढायचं आहे ते फार लवकर तुम्हाला काढता येते, नाहीतर मग आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते. आणि ते कोणत्या मेथडने काढतात वर्कलोड काय करतात ते आपल्याला ते समजत नाही. तर ते आपल्याला समजावं, त्यावर आपली त्यावर हाच याच्या मागचा देश. तर आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. नक्की आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.